गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्यवसाय नियमनविषयक कायदे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये आपण कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार आणि कंपनीची स्थापना बघितलेली आहे. तर कंपनीच्या स्थापनेच्या अवस्था बघत असताना ज्या 4 अवस्था आहेत त्यातली पहिली जी अवस्था असते त्यामध्ये पहिल्यांदा कुठल्याही कंपनीला 2 महत्त्वाची घटनापत्रक आणि नियमावली हे 2 दस्तऐवज तयार करावे लागतात. या 2 दस्तऐवजांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. कुठलीही कंपनी ज्यावेळी स्थापन करतो त्यावेळी ती कंपनी का स्थापन केली जाते, त्याचं भांडवल किती असावं, त्याचं ऑफिस कुठं असावं, कंपनी स्थापनेचा उद्देश कुठला, हे सगळं माहिती होणं आवश्यक असतं. थोडक्यात कंपनीची माहिती बाह्य जगाच्या दृष्टीनं होणं आवश्यक असतं. त्याकरिता आवश्यक असणारे डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज म्हणजेच कंपनीचे घटनापत्रक. आता कंपनीचं जे घटनापत्रक आहे ते घटनापत्रक प्रत्येक कंपनीला बनवावं लागतं. त्याची माहिती आपण या स्लाईड शोमध्ये घ्यायची आहे. कंपनीचे घटनापत्रक ही कंपनीची सनद किंवा घटना म्हणून ओळखली जाते. कुठल्याही कंपनीला घटनापत्रक तयार करायला लागतं. कंपनीच्या दृष्टीनं हा मूलभूत स्वरूपाचा दस्तऐवज असतो. कंपनीच्या कार्याची दिशा, व्याप्ती, बाह्य जगाशी असणारे संबंध हे या घटनापत्रकाद्वारे निश्चित केले जातात. आणि या घटनापत्रकामध्ये सहजासहजी बदल करता येत नाहीत. ज्यावेळी काही बदल करायचा असेल त्यावेळी आपल्याला 2/3 बहुमत मिळवावं लागतं. आणखी त्याकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. कुठलीही कंपनी असू दे, मग ती प्रायव्हेट लिमिटेड असू दे किंवा पब्लिक लिमिटेड असू दे, त्यांच्या दृष्टीनं घटनापत्रक हा मूलभूत स्वरूपाचा दस्तऐवज असतो किंवा कंपनीची घटना असते. याविषयीची माहिती आपण SY-BCOMमध्ये घेतलेली आहे बघा. 11वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा SY-BCOMच्या अभ्यासक्रमामध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये आपण घटनापत्रक, नियमावली हे थोडक्यात अभ्यासलेलं आहे. आता या विषयामध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये घ्यायचे आहेत. तर कुठल्याही घटनापत्रकामध्ये 6 क्लॉजेस असतात. ते 6 क्लॉजेस इथं महत्त्वाचे असतात. फर्स्ट क्लॉज इज नेम क्लॉज, कंपनीचं नाव. दुसरा क्लॉज असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट किंवा उद्देश. तिसरा क्लॉज असतो तो रजिस्टर्ड ऑफिस किंवा नोंदणीकृत कार्यालय कुठं आहे. त्यानंतर चौथा क्लॉज जो आहे तो लायबिलिटी, जे भागधारकांची जबाबदारी मर्यादित आहे की अमर्यादित आहे. 5वा क्लॉज आहे कॅपिटल किंवा कंपनीचं नोंदणीकृत भांडवल, रजिस्टर्ड कॅपिटल आपण ज्याला म्हणतो आहे, ते किती असावं. आणि 6वा क्लॉज असोसिएट किंवा सबस्क्रिप्शन. या 6 क्लॉजेसनुसार या ठिकाणी घटनापत्रक किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन तयार केलं जातं. आता या क्लॉजेसची आपण माहिती घेऊया. पहिला जो क्लॉज आहे नेम क्लॉज, या क्लॉजमध्ये या ठिकाणी कंपनीचं नाव निश्चित केलेलं असतं. कंपनी ज्या नावानं ओळखली जाईल पुढच्या काळामध्ये, तर ते नाव कुठलं असावं ते या ठिकाणी या नेम क्लॉजमध्ये दर्शवलं जातं. आता हे दर्शवत असताना इतर कुठल्या कंपनीशी साधर्म्य असणार नाही किंवा एकाच नावाच्या 2 कंपन्या असू शकत नाहीत. त्यामुळं नाव या ठिकाणी नोंदवत असताना किंवा निवडत असताना आपल्याला कंपनी ॲक्टनुसार कंट्रोल ऑफ कंपनीज यांच्याशी संपर्क साधावा लागतो आणि नाव उपलब्ध आहे का हे इथं पाहावं लागतं. आणि उपलब्ध असलेलं नावच आपल्याला स्वीकारावं लागतं. म्हणजे आपण दिलेलं नाव जर उपलब्ध नसेल किंवा आधीच दुसऱ्या कंपनीला दिलेलं असेल तर ते नाव आपल्याला वापरता येणार नाही. जसं पेटंट असतं त्याच पद्धतीनं त्या नावावर देखील कंपनीचा अधिकार असतो. त्यामुळं एकाच नावाच्या 2 कंपन्या अस्तित्वात येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे दुसरा जो क्लॉज असतो ते म्हणजे प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, गव्हर्मेंट इत्यादी नावांचा समावेश इथं करता येत नाही. म्हणजे कुठल्याही कंपनीच्या नावासमोर एखाद्या प्राईम मिनिस्टरचं नाव असणं, प्रेसिडेंटचं नाव असणं, गव्हर्मेंटचं नाव असणं, अशा पद्धतीची नावं इथं स्वीकारता येत नाहीत. कुठलंही नाव स्वीकारता येतं, परंतु जी सांविधिक स्वरूपाची नावं असतात ती इथं घेता येत नाहीत. या व्यतिरिक्त कुठलीही नावं घ्यायला इथं परमिशन असते, फक्त ते आधी वापरलेलं नसावं. कुठल्याही कंपनीच्या नावासमोर लिमिटेड हा शब्द वापरावा लागतो.
आणखी जर कंपनी प्रायव्हेट असेल तर त्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द इथं वापरावा लागतो. प्रायव्हेट कंपनीच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक कंपनीच्या बाबतीमध्ये लिमिटेड हा शब्द इथं वापरला जातो. काही काही वेळा रजिस्ट्रेशन करताना लिमिटेड शब्द वापरला जातो, नंतर तो फारसा विचारात घेतला जात नाही किंवा कंपनी त्या नावानं इथं ओळखली जाते. पण तो रजिस्टर्ड नेम म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो नोंदणीकृत कंपनी, त्यावेळी प्रत्येक कंपनीच्या नावासमोर लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड शब्द हा असावाच लागतो. त्यानंतर हा झाला पहिला क्लॉज. त्यानंतर जो दुसरा क्लॉज असतो तो म्हणजे कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय, रजिस्टर्ड ऑफिस. कंपनी ज्या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्या गावामध्ये शहरामध्ये असेल तर त्या शहरातला ज्या ठिकाणी स्थापन झाले असते तिथला पत्ता इथं या ठिकाणी या कंपनीचा पत्ता लिहावा लागतो. त्याला कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा कंपनी संपूर्ण भारतामध्ये कार्य करत असली तरी देखील रजिस्टर ऑफिस एकाच ठिकाणी असतं. मुख्यत्वे करून दिल्ली, मुंबई अशा मेट्रो सिटीजमध्येच ही कार्यालय स्थापन केलेली असतात. जरी ती कुठल्या दुसऱ्या भागामध्ये स्थापन झालेली असली किंवा तिथल्या भागात स्थापन केलेली असली तरी पत्रव्यवहाराच्या दृष्टीनं, कम्युनिकेशनच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये कार्यालय असणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीनं कंपनीचं कार्यालय जिथे आहे त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला नोंदणीकृत कार्यालय म्हणून इथं दाखवावा लागतो. त्यानंतरचा तिसरा जो क्लॉज असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट किंवा कंपनी स्थापन करण्याचा उद्देश. कंपनी कुठल्या कारणानं स्थापन केलेली आहे, कंपनी कशाकरता इथं स्थापन केलेली आहे, कंपनीचं कार्य पुढच्या काळामध्ये कसं असणार आहे, हे या ठिकाणी ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये आपल्याला दर्शवलं जातं. त्याचा जो कंपनी स्थापनेचा उद्देश आहे तो या ठिकाणी सांगितला जातो. आता त्या ठिकाणी 3 प्रकारचे उद्देश असतात. कंपनी कायदा कलम 13 नुसार 1C and B यानुसार हे इथं हा क्लॉज इथं आवश्यक असतो. त्या ठिकाणी एक मूळ उद्देश मेन ऑब्जेक्ट असतं. त्यानंतर दुसरा उद्देश असतो तो ऑब्जेक्ट्स इन्सिडेन्शियल और ॲन्सिलरी किंवा उपउद्देश ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे उद्देश असतात. आणि तिसरा इतर उद्देश असतात. म्हणजेच एक जर मुख्य उद्देश असेल तर त्याला जोडून आपल्याला ॲन्सिलरी आणखी इतर अशा स्वरूपाचे उद्देश मांडता येतात. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे तो मुख्य उद्देश असतो आणि त्या कामाशी निगडीत स्वरूपाची जी छोटी छोटी कामं आपण करणार आहोत भविष्यकाळामध्ये त्याला या ठिकाणी ॲन्सिलरी म्हणून इथं दाखवता येतं. म्हणजे समजा एखादा खाणकाम व्यवसाय असेल, खाणकाम करायचं असेल, खनिज कर्म करायचं असेल तर मुख्य उद्देश खनिज कर्म करणं हा असू शकतो. उपउद्देश अमुक ठिकाणी किंवा या ठिकाणी खनिज कर्म करणं, या भागामध्ये खनिज कर्म करणं, खाणकाम करणं हा उद्देश असू शकतो. त्याला ॲन्सिलरी किंवा इन्सिडेंटल असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा कंपनीच्या घटनापत्रकामध्ये इथं बदल करता येत नाही म्हटलेलं आहे. सहजासहजी बदल करणं शक्य नसतं. त्यामुळं एकाच वेळी अनेक प्रकारचे उद्देश इथं मांडावे लागतात. म्हणजे घटनापत्रकामध्ये नमूद केलेला उद्देशच कंपनीला इथं अंमलात आणावा लागतो. त्या व्यतिरिक्त त्या कंपनीला दुसरा कुठलाही उद्देश किंवा व्यवसाय करता येत नाही. थोडक्यात हा व्यवसाय जो आहे तो मांडणं इथं महत्त्वाचं असतं. त्याशिवाय समजा दुसरं तुम्ही काम केलं म्हणजे आपला उद्देश खनिज कर्म हा आहे आपल्या कंपनीचा उद्देश ऑब्जेक्ट आणि तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायला आला असं होऊ शकत नाही. त्या ठिकाणी कोणीही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतं. म्हणजेच आपण जे करणार आहोत, जी कामं पुढचा व्यवसाय करणार आहोत तो व्यवसाय इथं ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये दाखवणं आवश्यक असतं. त्यानंतरचा चौथा जो क्लॉज असतो तो म्हणजे लायबिलिटी क्लॉज, भागधारकांची जबाबदारी. तर भागधारकांची जबाबदारी कुठल्या प्रकारची असते आपण बघितलेलं आहे याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये. तर लिमिटेड लायबिलिटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी या 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. मर्यादित जबाबदारी आणि अमर्यादित जबाबदारी. तर ती कशी आहे, जबाबदारी किती असणार आहे हे या ठिकाणी इथं सांगावं लागतं. त्यामध्ये लायबिलिटीचं किंवा जबाबदारीचं स्वरूप लिमिटेड बाय शेअर्स किंवा लिमिटेड बाय गॅरंटी असेल तर त्या ठिकाणी गॅरंटीची रक्कम, शेअर्स असेल तर शेअरची रक्कम. म्हणजे जी शेअर्सचं पुस्तकी मूल्य किंवा बाजार मूल्य आहे, फेस व्हॅल्यू ज्याला म्हटलं ते फेस व्हॅल्यू जी आहे, दर्शनीय मूल्य आहे
तितकी त्याची जबाबदारी इथं मर्यादित असते. 10 रुपयाचं शेअर असेल किंवा 100 रुपयाचा शेअर असेल किंवा 1000 रुपयाचा शेअर असेल तर त्याचे दर्शनीय मूल्य आहेत की त्या भागधारकाची जबाबदारी मर्यादित असते. गॅरंटी असेल, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असेल तर त्या ठिकाणी गॅरंटीची रक्कम किती आहे हे तुम्हाला या लायबिलिटी क्लॉजमध्ये दर्शवावं लागतं. समजा 1 लाखाची गॅरंटी त्या भागधारकानं दिलेली असेल तर तो 1 लाखाचा भाग पोर्शन जो आहे तो या ठिकाणी लायबिलिटी क्लॉजमध्ये आपल्याला मांडावा लागतो. इफ द शेअर्स आर फुल्ली पेड liability is nil, but in case of partly paid shares liability is limited to the amount which is unpaid. आपण हा क्लॉज देखील गेल्या वर्षी कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये बघितलेला आहे. शेअर्सचं दर्शनीय मूल्य जितकं आहे तितकी तुमची जबाबदारी असते. मग त्यातला काही भाग समजा पार्टली पेड असेल शेअर, म्हणजे समजा शेअर्स हा 100 रुपयाचा आहे, त्यातले 20 रुपये किंवा 30 रुपये तुम्ही त्या ठिकाणी भरलेले असतील, म्हणजे 30 रुपये भरले म्हणजे तुमचे पार्टली पेड इथं शेअर झाला. बाकीचे 70 रुपये तुम्ही अजून दिलेले नाहीत. कंपनी ही रक्कम केव्हाही मागवू शकते, तुमच्याकडून वसूल करू शकते. म्हणजे तुम्ही दर्शनीय मूल्य घेण्याचं ज्यावेळी स्वीकारता त्यावेळी दर्शनीय मूल्य देण्याची जबाबदारी त्या भागधारकांची असते. त्या मूल्याव्यतिरिक्त तुम्हाला इथं कंपनीकडून मागणी केली जात नाही, परंतु दर्शनीय मूल्य हे त्याला द्यावं लागतं. थोडक्यात लायबिलिटी क्लॉजमध्ये दर्शनीय मूल्य किती आहे तेवढी त्याची जबाबदारी निश्चित केलेली असते. त्यानंतरचा पुढचा जो उद्देश आहे तो म्हणजे कॅपिटल क्लॉज. कंपनीचं नोंदणीकृत भांडवल किती असावं हे इथं दर्शवलेलं असतं. हा जो क्लॉज आहे तो सगळ्यात महत्त्वाचा क्लॉज असतो. कंपनीचं भांडवल हे सध्या आवश्यक असणारं भांडवल, भविष्यामध्ये वाढ होणारं भांडवल याचा विचार करूनच निश्चित करावं लागतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे घटनापत्रकामध्ये बदल सहजासहजी करता येत नाही, त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे जे भांडवल लागणार आहे ते बऱ्याच वेळा लागणाऱ्या भांडवलापेक्षा किंवा सध्या लागणाऱ्या भांडवलापेक्षा जास्त भांडवल नोंदणीकृत केलं जातं आणि कंपनीची स्थापना केली जाते. उदाहरणार्थ समजा आत्ता लागतं 100 कोटी भांडवल लागत असेल तर 100 कोटी इथं या ठिकाणी तुम्ही घटनापत्रकामध्ये मांडलं तर होतं काय की तुम्हाला ज्यावेळी 100 कोटीचा व्यवसाय 100 कोटी भांडवलानुसार तुम्ही व्यवसाय सुरू करता, उद्या व्यवसाय वाढला आणि कंपनीला 200 कोटींची आवश्यकता भासली, अशावेळी हा जो क्लॉज आहे कॅपिटल क्लॉज नोंदणीकृत भांडवल हा सहजासहजी बदलता येत नाही. त्यामुळं तुम्हाला जे भांडवल लागणार आहे सध्या आणि भविष्यकाळात ते सगळं भांडवल एकत्रितरित्या तुम्हाला ह्या कॅपिटल क्लॉजमध्ये दाखवावं लागतं. म्हणजेच ज्यावेळी 100 कोटी भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळी 1000 कोटी हे भांडवल या ठिकाणी कॅपिटल क्लॉजमध्ये दर्शवलं जातं. नंतर तुम्ही बदल करू शकता. जे पेडअप कॅपिटल आहे सगळंच भांडवल हे भागधारकांना वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं रजिस्टर्ड कॅपिटल हे वेगळं असतं, नोंदणीकृत भांडवल हे वेगळं आहे आणि त्या ठिकाणी पेडअप कॅपिटल म्हणतो आहे आपण ज्याला, ते वेगळं असतं. म्हणजे इश्यूड कॅपिटल जे इश्यू केलेलं आहे ते वेगळं असू शकतं. तर हा झाला 5वा क्लॉज. त्यानंतरचा शेवटचा क्लॉज जो असतो तो म्हणजे असोसिएशन क्लॉज. कंपनी स्थापन करण्याकरिता प्रमोटर्स किंवा प्रवर्तक इथं आवश्यक असतात. कारण प्रवर्तक असल्याशिवाय, प्रवर्तकांनी सुरू केल्याशिवाय कुठलीही कंपनी इथं सुरू होत नाही. असोसिएशन हा क्लॉज महत्त्वाचा असतो. म्हणजे ज्यांनी कंपनी सुरुवात केलेली आहे त्या व्यक्तींची किंवा सभासदांची नावं, त्यांचे पत्ते आणि त्यांचे सगळे डिटेल्स या क्लॉजमध्ये दर्शवलेले असतात. त्यांची नावं, पत्ते, त्यांचा व्यवसाय हे सगळं या ठिकाणी असोसिएशन क्लॉजमध्ये इथं दर्शवलं असतं. आणि त्यांनी धारण केलेलं भांडवल, कारण कंपनीला सुरुवातीला स्थापन होत असताना काहीतरी भांडवल आवश्यक असतं आणि त्या ठिकाणी भागधारक हे मर्यादित स्वरूपाचे असतात. काही ठराविक व्यक्ती मिळून इथं कंपनी स्थापन करतात. त्यामुळं त्या व्यक्तीने किती भांडवल, त्यांनी किती कॉन्ट्रिब्युशन आणलेलं आहे, किती भांडवल गुंतवलेलं आहे हे या ठिकाणी या क्लॉजमध्ये इथं दर्शवलेलं असतं. थोडक्यात या 6 क्लॉजनुसार कंपनीचं घटनापत्रक बनत असतं.
आणि कंपनीची घटना ही मूलभूत स्वरूपाची घटना असते, ज्यात सहजासहजी बदल करता येत नाहीत आणि त्या घटनापत्रक तयार केल्याशिवाय कुठलीही कंपनी इथं स्थापन होऊ शकत नाही. आता हा जसा दस्तऐवज आहे तसाच आणखी एक दस्तऐवज या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याला नियमावली असं म्हटलं जातं किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असं म्हटलं जातं. घटनापत्रक कंपनीचा उद्देश वगैरे सांगते आणि जी नियमावली असते ती नियमावली कंपनीची असणारे नियम, कंपनीच्या अंतर्गत असणारे नियम कुठले कुठले आहेत, कसे आहेत हे दर्शवत असते. तर या नियमामध्ये अनेक प्रकारच्या नियमांचा समावेश होतो. त्यामध्ये ॲडॉप्शन ऑफ प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स, नंबर अँड व्हॅल्यू ऑफ शेअर्स, अलॉटमेंट ऑफ शेअर्स, कॉल्स ऑफ शेअर्स, ट्रान्सफर ऑफ शेअर्स, फॉरफिचर, रिइश्यू ऑफ सरेंडर ऑफ शेअर्स, अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल, या सगळ्या नियमांचा समावेश होत असतो. तर नियमावलीची जी माहिती आहे आपण ती थोडक्यात इथं एवढ्या वेळात घेणं शक्य नाही आहे. ती आपण नेक्स्ट पिरियडमध्ये या नेक्स्ट स्लाईडमध्ये आम्हाला ही माहिती घेता येईल. इथंच थांबूया. थँक्यू.